Next phylum is Asclehelminthes किंवा निमॅटहेल्मिंथस किंवा त्यांना आपण निमॅटोड्स असंही म्हणतो. हा फ्री लिव्हिंग या ग्रुपचे मेंबर्स काही फ्री लिव्हिंग असू शकतात किंवा काही पॅरासाइट असतील. So some members of Asclehelminthes are free living while some members are parasite. हे मोस्टली aquatic आहेत. मोस्टली aquatic आहेत. याच्यात जवळपास 15,000 स्पीसीज आहेत. स्पीसीज आहेत. यांना आपण राऊंड वर्म असंही म्हणू शकतो. These are also called as roundworms. पुढची महत्वाची कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे बॉडी इज अनसेगमेंटेड. बॉडी मध्ये सेगमेंट्स नाहीत, अनसेगमेंटेड बॉडी आहे यांची. त्यानंतर बायलॅटरली सिमेट्रिक म्हणजे एकाच प्लेन मधून कट केल्यानंतर दोन समान भाग होणार म्हणून त्याला आपण म्हणतो बायलॅटरली सिमेट्रिक. त्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. ट्रिप्लोब्लास्टिक आहेत हे. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 जर्म लेयर्स यामध्ये आहेत. परंतु समजा एक्टोडर्म आहे, एंडोडर्म आहे, इथं मेसोडर्म आहे, पण असे पाउच आपल्याला दिसतात. मेसोडर्मल पाउच आहे आणि त्याच्यामध्ये सिलोम आहे, कॅव्हिटी आहे. आणि अशा प्रकारचं नेचर असल्यामुळं त्याला आपण म्हणतो सुडोसिलोमेट. म्हणजे इथं सिलोम कॅव्हिटीच्या आतल्या बाजूला मेसोडर्म, बाहेरच्या बाजूला मेसोडर्म असं नेचर नाही. सिलोमचे बनलेले आहेत हे पॅचेस जे बनलेले आहेत ते ब्लास्टोसील पासून बनलेले आहेत. सो ट्रू सिलोम इज absent, hence called as pseudosilomate. म्हणून याला आपण काय म्हणतोय, सुडोसिलोमेट. त्याच्यानंतरची कॅरेक्टर आहे याच्या बॉडीमध्ये ज्या सेल्स आहेत, म्हणजे बॉडीमध्ये समजा आउटर एपिडर्मिस असेल, त्या एपिडर्मिसच्या वरती इथं क्युटिकल आहे. आणि जे एन्झाईम्स आहेत, जर पॅरासाइट असेल तो, तर त्याच्यावरती थिक क्युटिकल असतं बॉडीच्या सरफेसवर.
आणि हे थिक क्युटिकल काय करतं, एन्झायमॅटिक रिॲक्शन कुठल्याही होऊ देत नाही. दॅट थिक क्युटिकल in such animals protect animal from enzymatic action in host body. जसं आपल्यामध्ये जंत ॲस्कॅरिस तो आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये राहतो, पण कुठल्याही एन्झाईमची ॲक्शन त्याच्यावर होऊ नये याच्यासाठी थिक क्युटिकल त्यांना मदत करणार. क्युटिकल, इपिडर्मिस आणि त्याच्यानंतर आत आहे इनरमोस्ट जो आहे तो आहे मसल्स आहेत. इथं फक्त लॉन्जिट्युडनल मसल्स असतात. इथं फक्त लॉन्जिट्युडनल मसल्स आहेत आणि याच्यामध्ये क्युटिकल ही एक महत्वाची कॅरेक्टर आहे. त्याचबरोबर लॉन्जिट्युडनल मसल्स यामध्ये अस्तित्वात आल्या, ही पण एक महत्वाची कॅरेक्टर त्यामध्ये आहे. त्यानंतर यामध्ये स्केलेटन आहे का? नो. जे फ्लुइड आहे तेच सर्क्युलेट केलं जातं आणि त्याच्या साह्यानं हायड्रोस्केलेटन बनतं. हायड्रोस्केलेटन त्यामध्ये बनतं. त्यानंतर नंबर ऑफ सेल्स इन अ सिस्टीम आर फिक्स्ड. एखादी सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये समजा जेवढ्या सेल्स असतील तो नंबर, त्या सिस्टीमच्या सेलचा नंबर फिक्स असतो आणि त्याला आपण म्हणतो युटेली. त्याला आपण म्हणतो युटेली. त्यानंतर याच्यामध्ये एलिमेंटरी कॅनॉल जो आहे, हा स्ट्रेट आहे. कारण हे जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स कसे आहेत, असे लॉंग आहेत आणि त्यांचे एंड्स जे असतात टॅपरिंग एंड्स आहेत. आणि एलिमेंटरी कॅनॉल जर विचारात घेतला तर एलिमेंटरी कॅनॉल मध्ये या टोकापासून माउथ सुरू होणार, मध्ये एलिमेंटरी कॅनॉल कंप्लीट राहणार, दुसऱ्या टोकाला ॲनस असणार. सो कंप्लीट एलिमेंटरी कॅनॉल इज प्रेझेंट इन निमॅटोडा. परंतु जे पॅरासाइटिक फॉर्म्स आहेत, इन पॅरासाइट्स डायजेस्टिव्ह सिस्टीम इज पुअरली डेव्हलप्ड. डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती पुअरली डेव्हलप्ड आहे. आणि आता एलिमेंटरी कॅनॉल इथं कंप्लीट असल्यामुळं हा काय झाला, ट्यूब विदिन ट्यूब प्लॅन यामध्ये दिसतोय. ट्यूब विथिन ट्यूब प्लॅन यामध्ये आपल्याला दिसतो. त्यानंतर या ॲनिमल मध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम दोन्ही नसतात. मग रिस्पिरेशन जे आहे ते बॉडी सरफेसनं
केलं जातं. रेस्पिरेटरी गॅसेस आर डिफ्युज्ड थ्रू डिफ्युजन ॲट द बॉडी सरफेस लेवल. आता जे पॅरासाइट आपल्यामध्ये राहतात, समजा आपल्यामध्ये ॲस्कॅरिस जंत हे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये राहतात आणि ते ॲस्कॅरिस जे आहे ते ॲनएरोबिक रिस्पिरेशनची प्रोसेस करतात. ॲनएरोबिक रिस्पिरेशनची प्रोसेस ते करतात. त्यानंतर यामध्ये नर्वस सिस्टीम जी आहे त्यामध्ये नर्वस सिस्टीम मध्ये सरकमफॅरेंजियल गॅंग्लियॉन आहे. सरकमफॅरेंजियल गॅंग्लियॉन आहे आणि 6 नर्व कॉर्ड्स त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशी नर्वस सिस्टीम आहे. आपल्याला माहिती आहे की नर्वस सिस्टीम जी असते ती अशी एक गॅंग्लियॉन आणि त्याच्यापासून अराइज होतात हे नर्व कॉर्ड्स. तर सरकमफॅरेंजियल गॅंग्लियॉन्स त्यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर इथून 6 नर्व कॉर्ड अराइज होतात. त्याच्यानंतर यांच्याकडं सेन्स ऑर्गन्स आहेत का? आहेत. काही मध्ये पॅपिली नावाचे सेन्स ऑर्गन आहेत. त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? टच. त्यानंतर एम्फाइड्स आणि फास्मिड्स यांचा हे काय आहेत? कीमो रिसेप्टर आहेत. हे काय आहेत? कीमो रिसेप्टर्स आहेत. कीमो रिसेप्टर्स म्हणजे असे सेन्स ऑर्गन्स त्यामध्ये असतात. त्यानंतर याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. हे कसे आहेत? युनिसेक्शुअल आहेत. मेल इंडिव्हिज्युअल वेगळा आणि फिमेल इंडिव्हिज्युअल वेगळा असे सेक्स सेपरेट आहेत. त्यानंतर फर्टिलायझेशन इंटरनल आहे. याची जी डेव्हलपमेंट आहे काही मध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. म्हणजे एक पासून डायरेक्ट नवीन इंडिव्हिज्युअल बनणार. परंतु काही मध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. याच्यामध्ये रॅपोल्ट फॉर्म नावाचा लार्वा म्हणजे काही मध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असते. म्हणजे एक टू लार्वा टू ॲडल्ट त्याला आपण इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणतो. आणि त्यांच्यामध्ये लार्वा जो बनतो रॅपोल्ट फॉर्म लार्वा तो बनतो. यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन नाही. असेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस यामध्ये नसते. अशा या जनरल कॅरेक्टर्स आपल्याला यामध्ये पाहता येतील.
याचे जे एक्झाम्पल्स आहेत, एस्कॅरिस, यालाच आपण राऊंड वर्म म्हणतो. एस्कॅरिस त्यालाच आपण राऊंड वर्म म्हणतो. त्यानंतर उचरेचिया, याला फिलियल वर्म म्हणतो. हत्तीपाय हा जो आजार होतो तो या वर्ममुळे होतो. आणि त्याचबरोबर आणखी एनसायक्लोस्टोमा, याला आपण हुकवर्म म्हणतो. असे याचे एक्झाम्पल्स आहेत. आता हे सगळे झाले एक्झाम्पल्स, या झाल्या सगळ्या जनरल कॅरेक्टर्स या ग्रुपच्या. आता याच्यामध्ये एस्कॅरिसचा विचार आपण करू जरा. एस्कॅरिसच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण थोड्या विचारात घेऊ. एस्कॅरिस, एस्कॅरिस मध्ये फीमेल इंडिव्हिज्युअल कसा आहे, लार्ज आहे. टॅपरिंग एंड आहेत. टॅपरिंग एंड त्यामध्ये आहेत. या बॉडीवरती थिक असं क्युटिकल असणार, थिक क्युटिकल असणार. फिमेल इंडिव्हिज्युअल असा स्ट्रेट आहे, परंतु मेल इंडिव्हिज्युअल त्या मानानं स्मॉल असतो. मेल इंडिव्हिज्युअल त्या मानानं स्मॉल आहे. मेल इज स्मॉल अँड कर्व्ड. इकडं माउथ आहे, इकडं ॲनस आहे, आणि त्या रिजन मध्ये हा स्मॉल आणि कर्व्ड असतो. आणि या ठिकाणी स्पेशल असे स्ट्रक्चर्स त्यामध्ये असतात ज्याचा उपयोग कॉप्युलेशनच्या प्रोसेससाठी केला जातो. स्पेशल असे स्ट्रक्चर त्याच्याकडे डेव्हलप होतात, ते कॉप्युलेशनसाठी यूज केले जातात. आता फिमेल इंडिव्हिज्युअल हा स्ट्रेट आहे, मोठा इंडिव्हिज्युअल आहे. माउथ एका बाजूला आहे, ॲनस दुसऱ्या बाजूला आहे. परंतु एस्कॅरिस मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम पुअरली डेव्हलप झालेली असते. आणि या ग्रुपमध्येच महत्वाची कॅरेक्टर आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज व्हेरी व्हेरी वेल डेव्हलप्ड. वेल डेव्हलप असते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ही या ग्रुपचीच कॅरेक्टर आहे. एस्कॅरिस मध्ये सुद्धा तशीच कॅरेक्टर आहे. आणि या एस्कॅरिसचा होस्ट कोण आहे? एस्कॅरिसचा होस्ट ह्युमन आहे. याच्यामध्ये मेल जो आहे, याच्यामध्ये जे सेक्स ऑर्गन्स असतात, या सेक्स ऑर्गनचा एक सेट असतो. मेल मध्ये सेक्स ऑर्गनचा एकच सेट असतो, त्यामुळं त्याला मोनोआर्किक असं म्हटलं जातं. एकच सेट आहे. आणि फिमेल मध्ये मात्र सेक्स ऑर्गनचे दोन सेट्स असतात. आणि म्हणून त्याला नाव दिलंय डायॲडॅल्फिक. डायॲडॅल्फिक नेचर फिमेलचं आहे. एस्कॅरिस वरती थिक क्युटिकल, बॉडी वरती थिक क्युटिकल असल्यामुळं
आपल्या बॉडीमध्ये राहून सुद्धा कुठल्याही एन्झाईमची ॲक्शन त्याच्यामध्ये होत नाही. मग बघा, आपण त्याचे होस्ट आहोत. विशेषतः ॲस्कॅरिसिस हा जो प्रॉब्लेम होतोय तो लहान मुलांमध्ये जास्त आहे. लहान मुलांमध्ये ॲस्कॅरिसिसचा प्रॉब्लेम जास्त आहे. आणि ॲस्कॅरिसचे छोटे छोटे वर्म्स बॉडीमध्ये एंट्री केल्यानंतर राहतात कुठं, तर ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातात. आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांची वाढ होते. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये राहण्याचं एक महत्त्वाचं कारण एकतर अल्कलाईन मीडियम आहे, कारण स्टमकमध्ये म्हटलं तर स्ट्रॉंग ॲसिड आहे, त्यामुळं तिथं राहणं धोक्याचं आहे. आणि तो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये राहतो. आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये एन्झाईम्स भरपूर आहेत, पण त्या एन्झाईमची ॲक्शन त्याच्या बॉडीवर होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये क्युटिकल आहे. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये राहण्याचा एक फायदा असा पण आहे की आपण फूड डायजेस्ट करतो आणि डायजेस्टेड फूड तो डायरेक्ट ॲब्सॉर्ब करतो. त्यामुळं त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा काही उपयोग नाही. म्हणून त्या ॲस्कॅरिसमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती पुअरली डेव्हलप्ड आहे. पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अगदी पॉवरफुल आहे. आणि त्यामुळं नवीन वर्म्स मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. आणि आपल्या बॉडीत राहतोय तो. आणि ॲनएरोबिक रिस्पिरेशनची प्रोसेस तो करत असतो. याच्यामुळं जो आजार होतो त्या आजाराचं नाव आहे ॲस्कॅरिसिस. इट इज कॉमन इन चिल्ड्रन्स. आणि मग आपल्याला गोळ्या किंवा औषध दिलं जातं, अल्बेंडेझॉल वगैरे हे जे औषधं आहेत ते दिले जातात या वर्म्सवरती उपाय म्हणून. तर असा हा एक अतिशय महत्त्वाचा ग्रुप आहे असले हेल्मिंथिस, किंवा त्यालाच आपण म्हणतो निमॅटोडा. थँक यू व्हेरी मच.